भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यावरून फुकेंकडून दिलगिरी। माझ्या विधानामुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमज झाला, फुकेंचं विधान। बाबाजानी दोऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, 7 ऑगस्टला पक्षप्रवेश करणार। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार। मंत्री असर मुश्रीफ यांच्या विरोधात घोषणाबाजी। नर्सेस संदर्भातल्या जेआरच्या विरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलन। आंदोलकांकडून मंत्रालयाच्या परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी, तर गार्डन गेट परिसरातून विद्यार्थी नर्सेसला ताब्यात घेतलं। मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा। उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून शाहिना एनसी यांची नियुक्ती। पक्ष बांधणीसाठी मोठं पाऊल, तर प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी सक्षम चेहरा। ठाण्यातील बॅनरची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। आव्हाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आगळा वेगळा बॅनर। ठाकरे बंधूंसह सुप्रिया सुळे, राहुल गांधींचा एकत्र फोटो। वसई विरारमध्ये मोठा राजकीय भूकंप। बहुजन विकास आघाडीसह ठाकरेंच्या सेनेला धक्का। दोन्ही पक्षांचे पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये आज होणार पक्षप्रवेश। महादेवी हत्तीने परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार। महादेवी परत यावी यासाठी सर्वांची इच्छा। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत, मुख्यमंत्र्यांचं बैठकीत आश्वासन। माधुरी हत्तीनेला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील जाऊ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। कबूतर वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, उच्च न्यायालयामध्ये पालिका आणि सरकारनं ठाम भूमिका मांडावी। आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार, मुख्यमंत्र्यांचं विधान। अजित पवारांच्या दालनामध्ये प्री कॅबिनेट बैठक संपन्न। सरकारच्या कॅबिनेट बैठकीआधी अजित पवारांची प्री कॅबिनेट। छगन भुजबळ अजित पवारांच्या दालनामध्ये उपस्थित। दत्तात्रय भरणेंनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला। शेतकरी पुत्र असल्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अडचणींची मला जाण, शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार। भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार, तर सूत्रांची माहिती। खासदार निशिकांत दुबेंच्या विरोधात याचिका। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका। मनसेकडून मानहानीची याचिका दाखल। सोलापूरमध्ये आमदार देवेंद्र कोटेंच्या देवयज्ञ जनता दरबाराचं आयोजन। दरबारात अनेक नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यात आलं। भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। महाबळेश्वराच्या बाजारामध्ये आमसूल उद्योजिकेसोबत व्हिडिओ प्रेरणादायी। सिंधुदुर्गात तिलारी धरण परिसराची आमदार दीपक केसरकरांनी केली पाहणी। जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत पायाभूत सुविधांचा घेतला आढावा। हिंगोलीमध्ये खदगावकर कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सांत्वनपर भेट। 4 दिवसांपूर्वी भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पत्नीचं निधन। राहुल गांधींना कोर्टानं मोठी चपराक लगावली आहे, त्यांनी यातून बोध घ्यावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना टोला। मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळण्यात अडचणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक, अडचणींचा घेणार आढावा। रिपब्लिकन पार्टी सचिन खरात गटाचे सचिन खरातांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। शिवाजी कोकणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी। दोषींवर कारवाई होईल, अजित पवारांचं आश्वासन। विधिमंडळ अधिवेशनातील राडा प्रकरणी चौकशी अंती। पोलिसांकडून अहवाल तयार, अहवाल विधिमंडळाकडे सादर। विधिमंडळ सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा कारनामा। आमदार नसतानाही गाडीवर आमदार असल्याचा चिटकवला लोगो। अधिकाऱ्यांनी आठवड्यातून 1 दिवस गावभेट दौरा करावा। स्थानिक नागरिकांचे प्रश्न समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचं युवा लक्ष्य। भाजप युवा मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू। ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। आमदार रोहित पवार यांच्या रजदीवर मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू, तर ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा आरोप। चंद्रपूरमध्ये भाजप शहर उपाध्यक्ष राजेंद्र अडपेवार यांचा राजीनामा, तर कार्यकारिणीची घोषणा होताच पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर। निवडणूक आयुक्त आज नाशिकमध्ये नाशिक विभागातील निवडणूक तयारीचा घेणार आढावा। नाशिक येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता।
बच्चू कडू उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेणार भेट. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेणार भेट. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात करणार चर्चा. सिल्लोडमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार एकाच मंचावर येण्याची शक्यता. गेल्या काही महिन्यांपासून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. सिल्लोडमधील सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचं उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न. वाल्मिक कराडच्या हायकोर्टात धाव. बीड कोर्टानं दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानं हायकोर्टात वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टात याचिका दाखल. उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये ढगफुटी. उत्तर काशीमधील धरालीमध्ये ढगफुटी तर ढगफुटीनं अनेक ठिकाणी नुकसान. वर्ध्यात आठवड्याभरानंतर पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा. पिकांनाही जीवदान. पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार. अतिवृष्टीने तब्बल 300 जणांचा मृत्यू. जनजीवन विस्कळीत. छत्रपती संभाजीनगर मध्ये 38 कृषी केंद्रांचे परवाने रद्द. परवाने रद्द केल्यानंतरही दुकानं सुरूच. सरकारी अधिकाऱ्यांना मार द्या. अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करू नका. शेतकरी नेते रघुनाथ पाटलांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला. नाफेड कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये पुन्हा घोटाळा. बंद होत आलेल्या संस्थेकडून नाफेडची सर्रास कांदा खरेदी. जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानींनी बजावली नोटीस. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोसंबीच्या दरात घट. दिल्लीतील पावसानं बाजारपेठेत मागणी घटली. मोसंबीचे दर प्रतिटन 18,000वरून आता थेट 8,000 रुपयांवर. सिल्लोड तालुक्यामध्ये यंदा 10,000 हेक्टर क्षेत्रामध्ये मक्याची शेती. इतर पिकांच्या तुलनेत मक्याला सलग 2 वर्ष चांगला परतावा. मका शेतीकडे शेतकऱ्यांचा भर. यवतमाळमध्ये 2,500 कृषी फिडरला अनियमित वीज पुरवठा. शेतकऱ्यांची चिंता वाढली. बीडमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग. 3 आरोपींच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना. गोरेगावमध्ये बनावट कॉल सेंटरवर पोलिसांची छापेमारी. तर विदेशी ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक फसवणूक. 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. 2 जणांना अटक. 2 आरोपी फरार. छत्रपती संभाजीनगरमध्ये गाडीच्या मदतीनं एटीएम ओढून फोडण्याचा प्रयत्न. एटीएम मशीन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं नुकसान. 4 अज्ञातांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल. कबुतरांना दाणे टाकण्यावरून मीरा रोडमध्ये गंभीर वाद. कबुतरांना दाणे टाकण्यास मनाई केल्यानं महिलेला मारहाण. महिलेला गळा दाबून आणि लोखंडी रॉडनं मारहाण. 2 जणांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये पत्नी माहेरी राहिल्याच्या कारणावरून वाद. सासरा मेहुण्यावर लोखंडी विळ्यानं केला हल्ला. जावयावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नागपूरमध्ये फ्रेंडशिप डेच्या पार्टीमध्ये 2 गटात राडा. कामठी रोडवरील एडन ग्रीन रिसॉर्टमध्ये वाद. आयोजक पोलिसांना धमकावतानाचा व्हिडिओ आला समोर. परभणीत घरफोडी करत 50 ते 60,000 रुपयांचा दागिने लंपास. कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पैठणमध्ये शेत वाटणी पत्रासाठी शेतकऱ्याकडून लाच. 8,000ची लाच घेताना तलाठी आणि कोतवाला रंगेहात पकडलं. धाराशिवच्या चोराखळीतील कालिका कला केंद्रामध्ये राडा. जुन्या वादातून 2 जणांवर तलवार आणि कोयत्यानं हल्ला. 25 ते 30 जणांच्या जमावानं हल्ला केल्याची माहिती. बीडमध्ये गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपीवर गुन्हा दाखल. पुण्यामध्ये सिंहगड रोडवरील कोल्हेवाडीमध्ये गोळीबार. किरकोळ वादातून 3 राऊंड फायर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अमरावतीमध्ये महिला पोलीस कर्मचारी हत्या प्रकरणी 3 आरोपींसह पतीच्या प्रियसीला अटक. तर पतीचं प्रेम प्रकरण असल्यानं पत्नीच्या हत्येचा रचला होता कट. बेरोळच्या घृष्णेश्वर मंदिर परिसरामध्ये अर्जंट दर्शनाच्या नावानं भाविकांची फसवणूक. आरोपींवर कारवाई तर 5 आरोपी फरार. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोफत धान्य योजनेचा गैरवापर. वर्षभरात सुमारे 1,500 अपात्र लाभार्थ्यांचं रेशन कार्ड बंद. डिजिटल पडताळणीच्याद्वारे छाननी देखील सुरू करण्यात आली. पुण्याच्या विमाननगरमध्ये गुन्हेगारांची डीजे पार्टी. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच पार्टी. कथित भाईच्या बर्थडेचा व्हिडिओ समोर. तर पार्टीमध्ये 100 पेक्षा अधिक जण एकत्र आल्याची माहिती. चंद्रपुरात काठीनं बेदम मारत तरुणाची हत्या. मध्यरात्री घरी तरुणाचा मृतदेह आढळला. 2 तासात 4 जणांना पोलिसांनी केली अटक. 4 जणांची सराईत गुन्हेगारांची टोळी. 2 वर्षांसाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार. आरोपींवर गेल्या 7 वर्षात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. सोलापूरमध्ये चोरी केलेलं सोनं विकायला आलेल्या दोघांना अटक. आरोपींकडून 2 घरफोडीचे गुन्हे उघड. तर 1,91,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये लग्नाचा आमिष दाखवत महिलेवर अत्याचार. आरोपीला अद्याप अटक नाही. अटकेच्या मागणीसाठी नागरिकांची वणी पोलीस ठाण्यामध्ये धडक.
राक्षसासारखे दात, मोत्यांसारखे डोळे, समुद्रात सापडला खतरनाक मासा. 3000 फूट खोल पाण्यातला व्हिडिओ व्हायरल. या माशाला टेलिस्कोप फिश असं नाव देण्यात आलं. नवी मुंबईच्या पाम बीच मार्गावर तरुणांची स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल. पाम बीच मार्गावर स्टंटबाजी केल्यानं नागरिकांमध्ये संताप. मेळघाटात एकाच वेळी 5 वाघांचं दर्शन. रोरा गावाजवळ रस्ता पार करताना 5 वाघ दिसले. पालघरच्या वेबूर येथे कंपनीच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या कामगारांवर घातली गाडी. तर कंपनीच्या वयोवृद्ध मालकीणीची दादागिरी. मस्तान टँक एंटरप्राइजेस या कंपनीतील धक्कादायक प्रकार. सोलापूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू. डीजेच्या तालावर नाचताना दुर्दैवी मृत्यू. तर परिसरात हळहळ व्यक्त. सोलापूरमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव. एकाच महिन्यामध्ये तब्बल 33 जनावरांचा मृत्यू. लंपी आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी सतर्क. बीडमध्ये प्रॉपर्टी व्यवहारातील तणावातून व्यावसायिकाचा मृत्यू. सहव्यावसायिकांनी दिलेल्या मानसिक त्रासानं मृत्यू झाल्याचा पत्नीचा आरोप. 5 जणांवर गुन्हा दाखल. शिरूरच्या मनसर भीमाशंकर रस्त्यावर 2 दुचाकींचा अपघात. दुर्घटनेमध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू. कोल्हापुरात कुरुंदवाड शिरढोण रस्त्यावर टेम्पो उसाच्या शेतात पलटी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. चालक गंभीर जखमी. हिंगोलीमध्ये रोही प्राण्याकडून शेतीचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. तर रोहींना पकडण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाघाच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षात देशातील 378 जणांचा मृत्यू. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 218 मृत्यूची नोंद. भारतामध्ये मानव वन्यजीव संघर्षाचा आलेख वाढताच. दिवसाला तब्बल 370 मुंबईकरांना श्वान घेतो चावा. तर 2024 मध्ये 1,32,253 जणांवर हल्ला. पालिकेचा श्वानगृह बांधण्याचा प्रस्ताव धुळखात. नाशिकच्या लोणकर येथे बिबट्याचं दर्शन. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. कल्याणकारी जाहिरातीमध्ये नेत्यांची नावाने चिन्ह वापरण्यास मद्रास हायकोर्टाची बंदी. तामिळनाडू सरकारची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये धक्काबुक्कीत 2 जणांचा मृत्यू. तर मध्य प्रदेशातील सिहोर येथे कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते भाविक. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्यावर अंत्यसंस्कार. श्रद्धांजलीसाठी पार्थिव विधानसभेत ठेवण्यात आलं. राम रहीमला 40 दिवसांचा पेरोल. तिरसा डेराला रवाना. तर 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस. 14व्यांदा तुरुंगाबाहेर. नन्सच्या लैंगिक शोषण आणि हत्येप्रकरणी दोषी. उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्यांमध्ये पुरानं 300 पेक्षा अधिक घरं कोसळली. 11 जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू. तर शाळा बंद. 7 राज्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट. अनियंत्रित थारनं 4घांना चिरडलं. बिहारच्या रोहतासमध्ये महिलेचा मृत्यू. तर कारनं धडक दिल्यानंतर 7 फूट हवेत उडाली. शेख हसीना यांच्या सत्तापालटाला 1 वर्ष पूर्ण. युनूस सरकारच्या काळात हिंदूंवर सतत हल्लेखोर निर्भय झाले. परिषदेचा आरोप. प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर 1.32 लाखांचं कर्ज. नागरिकांवरील आर्थिक ताणामध्ये लक्षणीय वाढ. कराचा बोजाही वाढणार. व्याजातही होणार वाढ. संसद भवनामध्ये आज एनडीएची बैठक संपन्न. बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या यशाबद्दल सत्कार. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. मलिक यांनी जम्मू काश्मीर, गोवा आणि मेघालयचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळलेला होता. उद्योगपती अनिल अंबानींना ईडीचं समन्स. 3000 कोटींचा कर्ज घोटाळ्याप्रकरणी चौकशी. ईडी मुख्यालयामध्ये अनिल अंबानी चौकशीसाठी दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा उपक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं केला सन्मान. नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्र प्रदान. एकाच महिन्यात सर्वाधिक नोंद झाल्यानं सत्कार. फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींचा भारत दौरा. तर हैदराबाद हाऊसमध्ये पीएम मोदींची घेतली भेट. तर राजघाटावर महात्मा गांधीजी यांना वाहिली श्रद्धांजली. ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष ओब्बो यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. निवडणूक हरल्यानंतर सत्तापालटाचा कट रचल्याचा आरोप. अमेरिकेमध्ये विकले जाणारे बहुतेक आयफोन हे मेड इन इंडिया. ॲपलचे सीईओ टिम कुक यांचा मोठा खुलासा. बिल गेट्स टॉप 10 मधून बाहेर. जेफ बेझोस यांनाही झटका. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अब्जावधीमध्ये उलथापालट.
एआयचा वापर करून कार्यक्षमता वाढवा, सुंदर पिचाई यांचं गुगलच्या कर्मचाऱ्यांना आवाहन. एआयमुळे पुढील 5 वर्षात 80% कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील, उद्योगपती विनोद खोसला यांनी व्यक्त केली भीती. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. राणी मुखर्जीला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला. अक्षय कुमारनं 7 महिन्यामध्ये एकूण 8 मालमत्तांची केली विक्री, तर 7 महिन्यात मुंबईतील 110 कोटींची मालमत्ता विकली. सैराट फिल्म लंगड्याची भूमिका साकारलेल्या तानाजी गळगुंडे लवकरच होणार बाबा. बेबी शॉवरचे फोटो आले समोर. हुमा कुरेशीचा नवा व्हिडिओ समोर. हुमा अलीकडे भूतानला गेली होती, त्यावेळेस कोंबडीनं तिच्यावर हल्ला केला. मजेशीर किस्सा केला सोशल मीडियावर शेअर. वयाच्या 70 मध्ये वृतिकच्या आईनं वॉर 2च्या गाण्यावर केला डान्स, तर व्हायरल व्हिडिओनं केलं चाहत्यांना चकित. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते शानवास यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेल्या शहनाज गिलची करणवीरनं घेतली भेट, तर व्हिडिओ शेअर करत केली प्रार्थना. ही वर्दी फक्त धैर्यच नाही तर त्याग देखील मागते. फरहान अख्तरच्या 120 बहादूर चित्रपटाचा टीजर प्रदर्शित. शेअर बाजारामध्ये घसरण. सेन्सेक्स 81,000 आणि निफ्टी 24,700च्या खाली. नवी मुंबईतील खारघरमध्ये परप्रांतीयांची मुजोरी. मराठी भाषेला विरोध दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल. आईस्क्रीम पार्लरच्या मालकानं मराठी सण आणि भाषेचा केला होता अपमान. नागरिक झाले संतप्त. चंद्रपूरमध्ये भरधाव बस पलटली. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात, तर अपघातामध्ये बसमधील वाहक आणि चालकाचा मृत्यू. 8 प्रवासी गंभीर जखमी, तर 15 प्रवासी किरकोळ जखमी. बहुप्रतीक्षित अजनीय पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वे लवकरच प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑगस्टमध्ये रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाण्याची शक्यता. सुरू असलेला श्रावण महिना आणि आगामी सणासुदीच्या हंगामात डाळी महागण्याची चिंता. खरीपाच्या पेरण्यांमध्ये यंदा डाळींच्या पेरणी क्षेत्रामध्ये झाली मोठी घट. सोन्याचा भाव 230 रुपयांनी वाढून 1,397 रुपये. चांदीची किंमत प्रति किलो 1,12,000 रुपयांवर. टेस्लाचं देशातील पहिलं सुपर चार्जिंग स्टेशन लॉन्च. मुंबईतील विकेसीमध्ये सुविधा उपलब्ध. 14 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 300 किलोमीटरची रेंज. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राच्या आधारे आता मिळणार शैक्षणिक कर्ज. राज्य सरकारचा ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा. सर्व शाळांमध्ये 14 ऑगस्टला केलं जाणार पसायदान. मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण सूचना. पोषण आहार आधी मुख्याध्यापक आणि शिक्षक खाणार, मगच विद्यार्थ्यांना देणार. विषबाधा टाळण्यासाठी शिक्षण विभागाचा नवा नियम. सीआयएसएफची ताकद वाढणार. 70,000 नवीन पदांची भरती. गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय. सागरी मासळी उत्पादनामध्ये महाराष्ट्रातील 47% मोठी झेप. मासळी उत्पादनामध्ये गुजरात राज्यानं 7.54 लाख टन उत्पादनासह पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला. समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदराला जोडणाऱ्या रस्त्याला मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. इगतपुरीच्या भरवीरमधून सुरू होणार वाढवण कनेक्टर प्रकल्प. आणखीन आणि भूसंपादन प्रक्रियेला मंजुरी, तर भरवीर ते वाढवण अंतर 1.25 तासामध्ये पार करता येणार. स्थानिक निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार. राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती. सर्व निवडणुका एकत्र घेण्याइतकं मनुष्यबळ नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसेल. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती. एसटीच्या 81 डेपोंना विकसित करण्याचा प्रस्ताव. डेपो विकसित करण्याच्या प्रस्तावाला मोठा बदल, तर डेपो विकसित करण्याची मर्यादा वाढवली. 98 वर्ष केली जाणार. ओला उबरच्या धर्तीवर सरकार स्वतःचं ॲप विकसित करणार. एसटी महामंडळाकडून ॲप चालवलं जाणार. परिवहन विभागाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय. वाशिम जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाची स्मार्ट कार्ड योजना धुळकात. तांत्रिक बिघाड आणि देखभालीच्या अभावामुळे योजना अंमलात येण्याआधीच कोलमडली. गडहिंग्लजमध्ये महादेवी हत्तीणीसाठी मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सर्वपक्षीय नेते सहभागी. आमच्या महादेवी हत्तीणीला परत द्या, नागरिकांची मागणी. महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी पैठणमध्ये मूकमोर्चात. तहसीलदार ज्योती पवारांना दिलं मागणीचं निवेदन. प्रज्ञा कांबळे अपघाती मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली कुटुंबाची भेट. वंचितचं पोलिसांना विविध मागण्यांचं निवेदन. महादेवी हत्तीणीवरून हिंदुस्थानी भाऊची इन्स्टावर
पोस्ट शिवसेना पदाधिकाऱ्यांचं हिंदुस्थानी भाऊला चोख उत्तर. कोल्हापूरमध्ये येऊन दाखवावं शिवसेना पदाधिकाऱ्याचा हिंदुस्थानी भाऊला इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.